नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. कालच MPSCच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सब रजिस्ट्रार या परीक्षेची गुणवत्ता यादी अर्थात मेरिट लिस्ट लागली आणि या मेरिट लिस्टमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आमचे मित्र भूषण लांडगे आज आमच्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. माझा पहिला प्रश्न हाच आहे की काय भावना आहेत तुमच्या ह्या क्षणी? सर, हा जो आनंद आहे मला नाही वाटत हा दिवस माझ्या जीवनात परत कधी येईल, कारण की राज्यात प्रथम येणं हे माझे एक म्हणजे स्वप्न होतं की जेव्हा मी पेपर दिला की मला म्हणजे पेपर दिल्यापासून वाटत होतं की पहिल्या 3मध्ये येईल, पण जेव्हा रिझल्ट आला आणि मला कळलं की मी पहिला आलो आहे तर तो क्षण म्हणजे नाही का खूपच आनंद झाला. अश्रू आले डायरेक्ट की झालं व एकदाचं मला जे मनाची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. आणि आईवडिलांचा पण खूप विश्वास होता, त्या विश्वासाला आणि मी बोललो होतो असं बोलता बोलता की आलो तर येईल मी पहिला, आणि तो शब्द खरा ठरला तर मला खूप भारी वाटलं. ओके. नाही, मित्र म्हणून आम्हा सगळ्यांना पण खूप अभिमान आहे महाराष्ट्रात पहिला आल्यामुळे. किती वर्षाचा संघर्ष होता सर? जवळपास नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2023 असं 3 वर्षाचा संघर्ष आहे माझा चांगला. पण मग मी केलाय चांगला, म्हणजे कन्सिस्टन्सी खूप छान होती, त्याचा ॲडिशन होत 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 आज फायनली एकदम छान रिझल्ट भेटलाय. आणि जे म्हणजे मधल्या प्री मेन्स होत गेल्या त्याला नाही झालं तर एवढं काही आता जास्त वाटलं नाही, फक्त ती STIची एक मेन्स नव्हती झाली 650 जागावाली, तेव्हा थोडंसं दुःख वाटलेलं, पण बाकी एकदम पॉझिटिव्ह होतो आणि त्याचंच फळ मला आता भेटलं. खूप खुश आहे सर. म्हणजे हा आनंद खूप जास्त आहे, म्हणजे भारी वाटतं सर. नाही, काय होतं ही मुलाखत बघताना जेव्हा आपण असे काही निकाल पाहतो ना तेव्हा मग ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की अरे आपल्यासारखीच मुलं पास होत आहेत, आपणही पास होऊ शकतो. भूषण सर, आता हजारो विद्यार्थी ही मुलाखत बघतायत, मला सांगा तुमच्याबद्दल थोडक्यात तुमचं नाव, तुमचं गाव आणि साधारणतः अभ्यासाला सुरुवात कधी केली आणि आतापर्यंत कुठल्या कुठल्या मेन्स दिल्या किंवा कुठल्या तुम्ही आता AS ओपन झालाय तर थोडक्यात माहिती सांगा. सर, माझं नाव भूषण निवृत्ती लांडगे. तसं तर प्राथमिक शिक्षक माझं जिल्हा परिषदमधून झालं. 5वीला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पास झालो आणि तिथून कुठेतरी म्हणतो ना कलटणी भेटली, ती बेसिक जो भाग होता तो 6वी ते 12वी तिथं थोडासा पक्का झाला. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी BE मेकॅनिकल सिंहगड वडगाव इथून केलेली आहे. आणि नंतर मग जेव्हा कोरोना आला तर तेव्हा मी गेट क्वालिफाय झालो होतो, पण मग मला म्हणजे टेक्निकलकडे एवढा असा इंटरेस्ट जो म्हणतो एरिया ऑफ इंटरेस्ट तो नव्हता. मग कुठेतरी मला स्पर्धा परीक्षा करण्याची तयारी होतीच, तर मग मी ठरवलं की आता आपण या क्षेत्राकडे वळलो पाहिजे. मग तेव्हा नोव्हेंबर 2020 म्हणजे जेव्हा कोरोना पीक लेवलला जवळपास होता, मग तेव्हा मी नोव्हेंबर 2020मध्ये नाशिकला आलो आणि अभ्यासाला सुरुवात केली. जवळपास पहिली प्री 2-3 मार्काने माझी राहिली, म्हणजे पहिली तेव्हा PSIला पण क्वालिफाय नाही झालो. पण त्याच्यानंतर मग जेवढ्या प्री दिल्या 2022ची 23ची, मग त्याच्यात 22ला थोड्याशा मार्काने फक्त STIला आणि PSIलाच बसलो होतो. 21ला फक्त STIला बसलो होतो, STI आणि PSI. पण PSIचे मी कधी कायदे केले नाही आणि ते STIची माझी 3 मार्काने मेन्स गेली. पण 22ला खूप म्हणजे प्रीलाच खूप चांगला स्कोर आला होता 66, त्याच्यामुळे सगळ्यांना क्वालिफाय झालो. आणि मेन्सचा अभ्यास इतका म्हणजे छान झाला होता की मला म्हणजे जे आपण म्हणतो ना PYQ अनालिसिस आणि थोडासा 22चा ट्रेंड होता तो की आधीचे क्वेश्चन जे स्ट्रेट फॉरवर्ड फॉलो व्हायचे, तो इतका छान झाला होता ना की PYQ तर मला कोणी कधीही सांगितलं, उठून पण विचारलं असताना तरी मला एकदम आठवत होतं की त्याचं उत्तर काय आहे. म्हणजे एवढी चांगली तयारी झाली होती. आणि 23ची मेन्स ही खूप म्हणजे प्री आणि मेन्स क्वालिफाय झाल्यामुळे तो वेगळाच कॉन्फिडन्स होता. आणि सगळं सोबत. आणि पेपरला नेमकं झालं काय की 2 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 14, 21, 28 आणि लगेच 5 नोव्हेंबर, म्हणजे ते पेपर आहे ना असे लाईनीत येत गेले. आणि तो अभ्यास माझा जो होता 2-3 महिने कंटिन्यू केल्याचा, आणि ते मग ते ॲडिशन होत होत गेलं आणि तो फायनली 5 नोव्हेंबरला पेपर झाला, ज्याच्यात मी राज्यात प्रथम आलो. खूप भारी वाटतंय. आता प्रवास थांबला की पुढे अजून राज्यसेवेची तयारी चालू आहे? तर तसं बघायला गेलं तर थांबलाच आहे, पण एक आता फॉर्म भरलाय प्रीचा, तर एक अटेम्प्ट देईल मी 28 एप्रिलचा. पण म्हणजे अभ्यास तर बऱ्यापैकी बंद झालाय, सो सॅटिस्फाईड आहे मी सध्या. अजून मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी मी ना आईची प्रतिक्रिया घेईल. मावशी, मुलगा राज्यात प्रथम, काय सांगाल, काय वाटतंय? खूप आनंद होतोय सर, भरून येतंय, कारण की तो 5वी ते 12वी अगोदर नवोदयला होता, बाहेरच राहिला तो घरापासनं. आणि BE पण त्यांनी बाहेरच केली. घरी आला तर फक्त 2-3 दिवस लगेच यायचं जायचं, म्हणजे तो असं. आणि त्यांनी एवढं यश संपादन केलं, त्याचा खूप आनंद आहे. बरं, म्हणजे जेवढं स्ट्रगल केला आता बरं वाटतं एकदम? हो, खूप 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 बरं वाटतं. भूषणचे वडील पण आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. सर शिक्षक आहेत, आपण त्यांना विचारूया. सर काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या ॲक्शने? मला आपण ग्रामीण भागात राहून आपला मुलगा एक राज्यात प्रथम येतो हा पहिल्यांदा अभिमान आहे. आणि मी एक शिक्षक असून मी जे कार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या मुलांनी त्याचं फळ आपल्याला दिलेलं आहे. नाही, आम्ही सगळेजण समजू शकतो, कारण MPSCचा स्ट्रगल हा आम्ही खूप सगळ्यांनी जवळनं पाहिला आहे.
आणि जेव्हा आपण एवढ्या खडतर परिस्थितीमधून ग्रामीण भागातून जेव्हा मुलाला शहरात पाठवतो आणि मुलगा त्या गोष्टीचं चीज करतो, राज्यात प्रथम येतो, त्यामुळे ह्या भावना खरं तर शब्दात व्यक्त न करता येण्यासारख्याच आहेत, खरी ती गोष्ट. पण तुमच्या अजून काही पुढे अपेक्षा आहेत का मुलांनी आता अजून क्लास 1 व्हावं, उपजिल्हाधिकारी व्हावं, DYSP व्हावं? अपेक्षा आहेत, पण त्याला जसं त्याच्या कलेने होईल. कारण मी 6वीपासूनच त्याला वैयक्तिक किती अभ्यास कर काय कर आजही पर्यंत दडपण टाकलं नाही. कारण तोच मुळात इतका अभ्यास होता की त्याला सांगायची गरज येत नव्हती किंवा खेळणं बंद कर अभ्यास कर असं म्हणायची गरज, उलट तू थांब आणि झोप. आम्ही जर गावी गेलो तर तो क्लास टीचरांकडे किंवा कोणाकडे ते थांबून जायचा, आमच्याबरोबर गावी सुद्धा येत नव्हता. त्याच्यामुळे त्याला जर इच्छा असेल तर त्याने करावी, पण त्याच्यावर खूप दडपण टाकावं अशी माझी इच्छा नाही. आता जनरली MPSC करणारे मुलं आहे ना, त्यांचं एक स्वप्न असतं की आम्ही जेव्हा पास होऊ ना तेव्हा आमच्या नावाने आमच्या वडिलांना ओळखलं गेलं पाहिजे की बाबा हे याचे वडील आहेत. तर तुमच्या बाबतीत असा काही अनुभव आला? आता याच्याकडे ऑलरेडी एक पोस्ट आहे, आता परत राज्यात प्रथम आहे, काय भावना आहे? आणि त्याच्याबद्दल खूप त्याचं पद मिळाल्यामुळे गावात किंवा ग्रामीण भागात समाजात पूर्णपणे खूप मोठ्या लोकांनी की बाबा एक शिक्षकाचा मुलगा एवढं करू शकतो की त्याच्यामुळे आम्हालाही खूप मोठा अभिमान आहे आणि लोकांनी त्याच्यामुळे आमचंही नाव उज्ज्वल झालं. म्हणून आता जे मुलांना येणारी कंबाईन द्यायची, जे मुलं नव्याने तयार करतात, तर बरेच विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांना क्लास लावता येत नाही किंवा लायब्ररी लावता येत नाही. तर असे विद्यार्थी सुद्धा तयारी करून ही परीक्षा पास होऊ शकतात का? काय सांगशील? होऊ शकतात सर. फक्त मी कसं म्हणतो की ह्या परीक्षेला ना आपण जे हिस्ट्री, जॉग्राफी या पॉलिटी याला खूप जास्त वेटेज देतो, पण मग ग्रामीण भागातला मुलगा कुठे कमी पडतो तर मॅथला. आणि मॅथचं जर वेटेज काढलं तर प्रीला 20, मेन्सला 20 आणि करंटला जर विचार केला प्रीला 15 आणि मेन्सला 10, म्हणजे जवळपास 65. 200 प्रश्नांपैकी 65 प्रश्न हे तुमचे नुसते करंट आणि मॅथला आहे. पण ग्रामीण भागातला मुलगा कुठेतरी मॅथ्स जे म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी त्याने चांगले एफर्ट्स घेतले, दिवसाला 2 तास म्हणतो आपण, तिथं जर कुठेतरी त्याने कव्हर केलं. म्हणजे होतो काय की आपण प्री किंवा मेन्स अटेंड करताना टार्गेट ठेवून जातो की मला 15 प्रश्न मॅथचे अटेंड करायचे. मग ते 15चं टार्गेट असताना तुमचे फक्त 8-9 अटेंड होता, मग नंतर आपण 2-3 ते करायचे म्हणून ते सोडवतो, मग ते निगेटिव्ह उलट परत होतं. म्हणजे ते जर ग्रामीण भागातल्या मुलांनी ठरवलं की मला 20 पैकी 20 मॅथचे प्रश्न अटेंड करायचे, तर तो एक पॉझिटिव्हनेस आहे. कारण की सायन्सचा आपण सिलेबस बघतो तर म्हणजे ते कुठेतरी स्टिक टू सिलेबस नाही आहे. म्हणजे तो प्रश्न काय येईल हा आपण प्रिडिक्टच नाही करू शकत, किंवा हिस्ट्रीचे जे 2-3 प्रश्न असतात तेही आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, कारण त्यांना म्हणजे तो एक व्हर्सटाईल एक चेंजिंग होत राहतो. पण तेच जर मॅथचं जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली आणि ग्रामीण भागातल्या मुलांनी मॅथ केलं पाहिजे, त्याच्या मॅथकडे दुर्लक्ष करू नका, मी असाच सल्ला देईल. मेहनत चांगली करा, कन्सिस्टन्सी ठेवा, कन्सिस्टन्सीशिवाय पर्याय नाही. आणि थोडेसे 2-3 वर्ष जेवढं कमी डिस्ट्रॅक्ट होता येईल तेवढं करा. मोबाईल महत्त्वाचा सल्ला आहे, मोबाईल आणि डिस्ट्रॅक्शन. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आता जे मुलं नव्यानं परीक्षा देत आहेत, साधारणतः त्यांचा प्रश्न असतो रोज किती तास अभ्यास केला पाहिजे, आणि हा पहिला प्रश्न. आणि याला जोडून दुसरा प्रश्न की अभ्यास करताना साधारणतः जो आता विषय होता मोबाईल वगैरे, काय नियम पाळले पाहिजे? सर मी माझ्यावरून सांगतो की म्हणजे माझ्यासाठी आदर्श जर मोबाईल कोणी वापरायचा नसेल तर धीरज अलई म्हणून आहे. त्यांनी म्हणजे व्हॉट्सअप हे जवळपास 2019 मध्ये अनइन्स्टॉल केलं आहे. जे आत्ता फक्त ही जेव्हा आपला हा MPSCचा 2022चा रिझल्ट लागला तेव्हा त्यांनी ते इन्स्टॉल केलं. मग नंतर मी त्यांच्या सहवासात जेव्हापासून आलो तेव्हापासून मी पण व्हॉट्सअप म्हणजे इंस्टाग्राम तर मी जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून माझं इंस्टाग्राम वगैरे हे सगळं बंदच होतं. पण व्हॉट्सअप मी त्यांच्या सहवासात आलो तेव्हापासून व्हॉट्सअप पण बंद केलं. आणि म्हणजे मी सोशल मीडिया आपण जो म्हणतो, कसं असतं की आपण जेव्हा करत असतो तर सोशल मीडियाचा एक टाईम तर वाया जातोच, पण दुसरा तोटा असा आहे की जर जेव्हा आपण बघतो की आपल्या आजूबाजूचे मुलं फिरताय, म्हणजे जे जॉबला लागलेत तर फिरताय, कोणी काहीतरी करतंय, कोणतरी त्याची पोस्ट टाकतंय, मग ते कसं असतं की आपल्याला ते एक नाही का क्युरियोसिटी निर्माण होते की हा हे करतोय मी अजून मी रिकामाच बसलोय. पण ते जर तुम्ही ते सोशल मीडियाच्या नादीच नाही लागले तर तुम्हाला कळतच नाही जगात काय चाललंय, कोण गोव्याला गेलाय की कोण मुंबईला गेलाय आपल्याला कळत नाही. आपण आपल्या जगात राहतो आणि तो अभ्यास होत राहतो. पण ते जर ते बघत राहिलं ना, मग एखादा विमानाने फिरतोय मग आपल्याला पण ते क्रेज कुठेतरी म्हणतो आणि ते थोडंसं डिस्ट्रॅक्शन टाईप होतं. तर तो सोशल मीडियाचा वेळ पण वाया जातो, डिस्ट्रॅक्शन पण होतो. याच्यापासून वाचा. आणि थोडंसं बाकीच्या गोष्टी पण ज्या असतात लायब्ररीमध्ये त्या थोड्याशा कमी झाल्या तर मग त्याचा नक्की फायदा होऊ शकेल. अभ्यास किती तास केला पाहिजे दररोज? मी सांगू 10-12 तास नक्की व्हायला पाहिजे. एकदा करून घ्या आणि याच्यातून बाहेर पडा. अच्छा. खरं तर हा 6-6, 5-5, 7-7 तास करून ते 2-4 वर्ष करण्यापेक्षा 10-12 तास 2-3 वर्ष करा आणि याच्यातून बाहेर पडा. खरं तर हा आमच्या सगळ्यांसाठीच आणि भूषणच्या घरच्यांसाठीच पण आनंदाचा क्षण आहे, कारण राज्यामध्ये प्रथम येणं, तोही ग्रामीण भागातून येऊन राज्यात प्रथम येणं हे खूप मोठं यश असतं. आणि खरं तर मी भूषणच्या आईला वडिलांना दोघांना सांगेल, खरं तर लाखो विद्यार्थी तयारी करतात आणि प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा हा सरकारी अधिकारी व्हावा.
आणि ते जे लकी आईवडील असतात त्यातले तुम्ही दोघं आहात आता, कारण तुमच्या मुलाकडे 2 पोस्ट आहेत, 3 पोस्ट. बरं, तर मी इग्नाईट परिवाराकडून भूषण तुमचं आणि तुमच्या संपूर्ण परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील सर्व प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. धन्यवाद.